राहुल गांधी बोगस मतदार आणि मतचोरींचं कॅम्पेन चालवतायत आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत असतानाच शरद पवार यांनी आता एक बॉम्ब टाकलेला आहे। शरद पवार आज नागपुरात होते, प्रयोजन होतं त्यांच्या मंडल यात्रेचं, पण याच यात्रेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पवारांनी जागा निवडून आणण्यासाठी दोघे जण भेटल्याचा गप्पस्फोट केला। पवारांच्या वक्तव्याने अर्थातच आता महाराष्ट्रामध्ये वादळ उठलेलं आहे। काय दावे करण्यात आलेले आहेत या रिपोर्टमध्ये पाहूयात। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक। पवार तसे मंडल यात्रेसाठी ओबीसींना सोबत जोडण्यासाठी नागपूरमध्ये होते, पण त्यांच्या याच वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांना घायाळ केलंय। विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन जण भेटायला आले। त्यांनी विधानसभेच्या 60 जागा जिंकून देण्याची ऑफर दिली होती असा दावा केलाय। पवारांचा दावा खरा की खोटा याची चाचपणी होईलच, पण या एका दाव्यानं राहुल गांधी जे काही नरेटिव्ह उभं करू पाहतायत त्याला बळ मिळताना दिसतंय। खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही। मला असंच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक। त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत मतांची कशी चोरी झाली, बोगस मतदान कसं केलं जातंय, मतदानाच्या वेळेनंतरही मोठ्या प्रमाणात कसं मतदान सुरू होतं, त्यामुळेच लोकसभेला विजय मिळूनही विधानसभेला कसा धक्का बसला हे पुराव्यानिशी सादर केलं। त्याची देशभर चर्चा होतीये। राहुल गांधींचं राजकीय वर्तुळाबाहेर जाऊन कौतुक होताना दिसतंय। त्याचाच धागा पकडत पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत जागांची बनवाबनवी झाल्याचा संशय व्यक्त केलाय। डेटा, दिस इज ईसी डेटा एंड ईसी कह रहा है कि हम फ्री एंड फेयर इलेक्शन करा रहे हैं, और उनके डेटा में एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स हैं, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट फॉर्म 6, अलग अलग तरीके। तो हम इलेक्शन कमीशन से नहीं कह रहे हैं, हम हिंदुस्तान के युवाओं से कह रहे हैं, हिंदुस्तान की जनता से कह रहे हैं, ये आपका भविष्य है, गरीबों का भविष्य है। ये आपके आंख के सामने पूरा का पूरा सिस्टम चोरी किया जा रहा है। ऐसी सखल चौकशी ही झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह। माझं म्हणणं फक्त एकच आहे, आक्षेप कुणाबद्दल आहे, आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घेतला, आक्षेप घेतला आहे तो निवडणूक आयोगाचा। निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनी आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही। आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही। पवारांनी दोन लोक भेटले आणि ते 160 जागांची गॅरंटी देत होते असं म्हटलंय। लक्षात असू द्या, गॅरंटी हा शब्द पवार जाणून बुजून वापरतात, कारण विधानसभेवेळी भाजपचं पूर्ण कॅम्पेन हे मोदींची गॅरंटी या लाईनवरच होतं। त्यामुळे भाजपला मिळालेलं यश हे या गॅरंटी देणाऱ्या टीमनेच मिळवून दिलंय असं तर म्हणायचं नसेल ना। खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं, खोटेपणाचं सगळं आहे, कारण राहुल गांधींनी केलेली प्रेस ही मुळातच अत्यंत चुकीच्या तथ्या आधारे होती, आणि त्या खोटं बोलण्याला शरद पवार का जोड देत आहेत हे कळत नाही। जर शरद पवारांना त्यावेळीच ती माहिती होती तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती। त्यावेळी त्यांनी
ते गपचूप का बसले, ती चुप्पी का साधली आणि ते आता का बोलतायत याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण इतक्या मोठ्या नेत्यांनी असं खोटं बोलणं अपेक्षित नाही. आता पवारांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे याचा तपास होण्याची शक्यता तशी फार कमी आहे. हे फक्त राजकीय नरेशन उभं करण्याचा प्रयत्न दिसतोय, पण पवारांच्या दाव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. शरद पवारांनी त्या दोघांबाबत त्याच वेळेस निवडणूक आयोग किंवा संबंधित यंत्रणांकडे तक्रार का केली नाही? राहुल गांधींना पवारांनी भेटवलेल्या माणसांबद्दल विश्वास वाटला नाही का? शरद पवार आता त्या दोघांची ओळख जाहीर करतील का? आगामी महापालिका झेडपी निवडणुकांसाठी पवार नवं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात का? पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली. इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM-बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते. किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की EVM-ला दोष देणं हे अयोग्य आहे. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. विधानसभेत भाजपला सर्वाधिक 157 जागा मिळाल्या. त्यांचे सहकारी शिंदेंना 57 आणि अजित पवारांना 41. म्हणजे महायुतीला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं. या यशानं जसे विरोधक गोंधळात पडले तसे खुद्द सत्ताधारीही पडले. त्या यशावर संशय व्यक्त केला जातोय. हे संशयाचे ढग दूर करण्याची जबाबदारी पूर्णपणे निवडणूक आयोगाची आहे. कुठलंही टेक्निकल कारण न देता, सरकारी ट्विट न करता, इकडचे तिकडचे नियम न दाखवता संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, नागपूर.